सगळ्यांचं स्वागत। एक मोठी बातमी आली आहे। नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी दोषी ठरवण्यात आलेला आहे। चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळे हा दोषी आहे। 16 दिवसांमध्ये दाखल केलेले 1200 पानी दोषारोप पत्र यावरती आज सुनावणी पार पडतीये। 55 पेक्षा अधिक जणांचे जबाबही नोंदवण्यात आले। विशेष न्यायाधीश SR साळुंके हे आता थोड्याच वेळात निकाल देतील। काय निकाल लागतो याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तुर्तास तरी हा आरोपी जो आहे भीमराव कांबळे हा या प्रकरणी दोषी असल्याचं कोर्टाने अखेर ठरवलेलं आहे। जवळपास 1200 पानांचं दोषारोप पत्र हे कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टामध्ये सुरू आहे। थोड्याच वेळात कोर्ट निकाल देणार आहे। या भीमराव कांबळेला काय शिक्षा होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत आहे। प्रीतम, हा आरोपी जो आहे भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। काय युक्तिवाद घडतोय कोर्टामध्ये, काय सुरू आहे? आज खरं तर सिद्धेश शनिवारी 20 तारखेला जे आहे सुनावणी पूर्ण झाली। दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने जो आहे तो निकाल राखून ठेवला आणि आज सकाळपासून पुन्हा एकदा निकाल पत्र जे आहे ते वाचायला सुरुवात झाली। आरोपी भीमराव कांबळे जे केलेलं कृत्य आहे हे देखील कबूल केलं आणि त्याला या सर्व प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं। लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि खून खटला प्रकरण हा महाराष्ट्रातील पहिला जलद गतीने चालवलेला खटला आहे आणि याच्यात भीमराव जो आरोपी आहे कांबळे याने जे सगळे जे आरोप जे आहेत ते मान्य केले, पहिली बाजू। दुसरी गोष्ट, त्याला आता कठोरात कठोर ही शिक्षा आहे ते न्यायालय सुनावणार आहे। सध्या निकाल पत्राचे जे आहे सध्या वाचन सुरू आहे आणि कोर्टामध्ये प्रचंड गर्दी आहे। तिसरी बाब म्हणजे याच्यामध्ये त्याला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा होणार हे आता स्पष्ट झालेले आहे। कोर्ट कोणत्या निकषाप्रमाणे त्याला शिक्षा सुनावण्यात येते त्याचं सध्या वाचन कोर्टामध्ये सुरू आहे। पण प्रीतम, साधारण किती वेळात निकाल येणं अपेक्षित आहे? साधारण निकाल आणि सगळं फायनल वर्डिक्ट याला अजून अर्धा तास लागेल आणि अर्धा तासाच्या आत आपल्याला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। याच्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे याने आरोप हे पूर्वीच मान्य केल्यामुळे निकाल पत्रात नमूद देखील आहे आणि त्यांनी केलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद आहे, त्याच्यामुळे त्याला फाशी शिक्षा होईल। मात्र कोर्ट फायनल निर्णय देईल, त्याचं वाचन सध्या निकाल पत्राचं सुरू आहे। आता कोणताही युक्तिवाद नाही, मात्र जे काही युक्तिवादामध्ये घडलं ते निकालामध्ये नमूद करण्यात आलं आणि अंतिम निकाल आता काही क्षणात आपल्याला मिळेल। पण प्रीतम, आपण एकंदरीतच बघतोय या पीडित मुलीच्या या सगळ्या कुटुंबानं सुद्धा आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर सुद्धा तिच्या वडिलांनी एक आर्तहाक दिलेली होती। तिच्या घरच्यांशी काही बोलणं झालंय का या निकालासंदर्भात प्रीतम तुझं? सिद्धेश, खरं तर माहिती की ही घटना अतिशय संवेदनशील आणि तितक्याच संवेदनशील पद्धतीने कोर्टाने पोलिसांनी सगळ्यांनी ती हाताळली। तिला तिच्या वडिलांना देखील सोशल मीडियावरती वारंवार ट्रोल करण्यात आला आणि तिच्या वडिलांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक वेळी उत्तर दिलंय। ते म्हणाले की ही आमच्यासाठी मोठा धडा आहे आणि समाजासाठी आम्ही भविष्यात अशा घटना होऊ नये त्याच्यामुळे हा न्यायालयीन लढा आम्ही लढतोय। त्यांनी वारंवार इंस्टाग्रामवरती सगळ्या पोस्ट केल्या आणि त्यांनी देखील इतकं मन घट्ट करत खंबीरपणे न्यायालयामध्ये उभं राहून सगळ्या आपल्या मुलीवरती जर लैंगिक अत्याचार हे देखील ऐकलं आणि कित्येक तरी वेळा ते न्यायालयामध्ये दसा भोगलेले आहेत हे आम्ही देखील प्रत्येक वेळी पाहिलेलं। 21 मे पासून त्यांची इन कॅमेरा सुनावणी होती, घटनाक्रम कसा झाला, घटना कशी घडली आणि अंतिम काय झालं हे प्रत्येक वेळी वारंवार त्या पाल्यांना ऐकावं लागलेलं आहे। उलट तपासणीमध्ये देखील अत्यंत विचित्र असे प्रश्न विचारले गेले, ते विचारताना देखील संवेदनशीलता आहे की नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतो। त्याच्यामुळे कुटुंबियांना पीडितेला खरं तर न्याय मिळाला। हा न्याय समाजाचा आहे, व्यवस्थित आहे, मात्र ही मानसिकता कुठेतरी ही खेचून काढली पाहिजे। हे मानसिकतेवरती परिणाम करणाऱ्या साऱ्या घटना आहेत त्या समाजात पुन्हा घडू नये यासाठी ते पाल्य उभे राहिले, त्यांचं हे विशेष कौतुक आपल्याला करावं। पण प्रीतम, जसं आता कोर्टामध्ये जो युक्तिवाद सुरू आहे, सरकारी वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू मांडलेली आहे, दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे। आरोपीचे जे वकील आहेत बचाव पक्षानं नेमकं काय सांगितलं कोर्टामध्ये, त्या संदर्भातली काही माहिती समोर आली आहे का? बचाव पक्षाने त्यांचं वय आणि त्यांनी केलेलं कृत्य हे अनावपणे असं म्हटलेलं आहे, मात्र असं बिलकुल नाहीये। त्याचा इंटेन्ट क्लिअर होता। आरोपी भीमराव कांबळे यापूर्वी देखील त्यांनी महिलांवरील लैंगिक अत्याचार केल्याचं देखील निष्पन्नास आलेलं आहे आणि शिक्षा देखील भोगलेली आहे। यावेळेस त्यांनी हे कृत्य जाणून बुजून केलेलं आहे, त्याची
जी आहे तपासणी देखील करण्यात आली, तो की मेंटल आहे की काय आहे हे देखील करण्यात आलं. मात्र तसं काही नाहीये. त्याने हे कृत्य जाणून बुजूनच केलेलं आहे आणि 3 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचा इंटेन आणि मोटो हा क्लिअर होता. त्यामुळे बचाव पक्षाकडे फारसं काही असं त्याला बचाव करण्यासाठी राहिलेलं नाही. प्रीतम, जसा मगाशी तू उल्लेख केला की ही घटना अत्यंत संवेदनशील आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या आरोपीची तपासणी करण्यात आलेली होती. DNA प्रोफाइलिंग आणि सायंटिफिक पुराव्यांची सुद्धा भक्कमपणे मांडणी कोर्टामध्ये करण्यात आलेली होती. यामध्ये नेमकं काय होतं, कोणत्या बाबींवरती निकष आहे आणि कोणत्या बाबींवरती प्रकाश टाकण्यात आलेला होता युक्तिवादादरम्यान? ज्यावेळेस ही घटना 1 तारखेला घडली त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आत 1200 पानांचं दोषारोपपत्र सादर करण्यात आलं. तर दोषारोपपत्र सादर करताना काय काय झालं, ही घटना कशी घडली, त्या घटनेमध्ये सीसीटीव्ही फुटेज, साक्षी नोंद, जबाब, पुरावे आणि घटनेची इतर सगळी माहिती या पुराव्यामध्ये सादर करण्यात आली. पण त्याच्यामध्ये काय झालं, रिएप्रेशन सीन करण्यात आला. मग त्याच्यामध्ये सीसीटीव्ही असतील, मग इन कॅमेरा ज्यावेळेस ती मुलगी मेल त्यावेळेस मृत पावली, तिला जीवे मारलं, त्याच्यानंतर इन कॅमेरा विचारामध्ये तिची जे आहे ते सर्व विच्छेदन करण्यात आलं आणि सर्व विच्छेदन करताना आपल्याला अनेक धक्कादायक ज्या गोष्टी आहेत त्या समोर आल्या की आरोपीने पहिल्या तिला लैंगिक अत्याचार केला आणि तिला बुक्की मारली कारण ती जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी. हे सर्व घडलं आणि हे सगळं इन डिटेल त्या रिपोर्टमध्ये आलं. त्याचबरोबर दुसरी महत्वाची बाब म्हणजे नराधम भीमराव कांबळे या आरोपीची जी लैंगिक क्षमता चाचणी ती देखील करण्यात आली. त्याचा DNA देखील चेक करण्यात आला. ते देखील वैद्यकीय तपासामध्ये अत्यंत महत्वाचा पुरावा आहे की हा त्याचं वय झालं असली तरी याची लैंगिक क्षमता अत्याचार केलेलं सर्व प्रकरण हे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आणि सर्व हे इन कॅमेरा झालंय. प्रीतम, पण जेव्हा हा युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू होता तेव्हा आरोपीला स्वतः कोर्टाने विचारलेलं होतं की तू जे कृत्य केलेलं आहेस ते आठव आणि तुला काय शिक्षा हवी आहे हेच तू सांग, असं कोर्टानं सांगितलं असल्याची माहिती मिळते. नेमकं तेव्हा आरोपी काय बोलला, काय माहिती आहे? खरं तर आरोपीने तेव्हा ही घटना मी अशी केली नाही अशी कबुली दिली. मात्र पुराव्यांती आणि सबळ पुरावे पोलिसांनी देखील तपास यंत्रणेने देखील जे विशेष पथक तैनात करण्यात आलं होतं पुणे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या नेतृत्वाखाली आणि विजय माला ज्या तपास अधिकारी आयोग आपण ज्याला म्हणतो टेक्निकली मध्ये त्या देखील होत्या. त्यांनी सगळे सबळ पुरावे दिले. खरं तर मी गुन्हा केलाय हे कबूल त्यांनी केलंच नाही आणि कोण असं करेल की मी बाबा मी गुन्हा केलाय की माझ्यातून एक कृत्य घडलंय त्याच्यामुळे सर्व पुरावे दाखवले आणि त्याच्या चुकीची त्याला ही उपरती झाली की आपण काहीतरी मोठी चूक केली त्याच्यामुळे त्यांनी हा गुन्हा शेवटी कबूल केला. प्राथमिकदृष्ट्या तुम्हाला हे कृत्य मान्य आहे का, तो त्यांनी नकार दिला, हे मला कृत्य मान्य नाही, मी असं काही केलं नाही असं म्हणाला. पण ज्यांती सगळे सीसीटीव्ही पुरावे, साक्षी नोंदी, सगळ्या घटनाक्रम त्याच्या डोळ्यासमोर जसा रिक्रिएशनला उभा केला तसाच कोर्टामध्ये उभा केला आणि त्याच्या चुकीची त्याला जाणीव झाली आणि त्यांनी गुन्हा हा कबूल केलेला आहे. त्याच्यामुळे बचाव पक्षाकडे देखील फारसं काही असं त्याच्या बाजूने डिपेंड करणारी कोणतंही स्टेटमेंट नव्हतं. नक्कीच. धन्यवाद प्रीतम, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे मी तिला गाठीशेव खायला बोलावलं होतं. पीडितेच्या आईला कोर्टामध्ये रडू कोसळलं जेव्हा हा युक्तिवाद सुरू होता. जेव्हा आरोपीनं ही कबुली दिली तेव्हा आरोपी भीमराव कांबळेनं कोर्टामध्ये कांगावा सुद्धा केलेला आहे. मी तिला मारलंच नाही असं त्यानं कोर्टासमोर सांगितलं. तो काय म्हणाला होता मी पण तुम्हाला सांगतो. नसरापूर हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं आज या प्रकरणी दोषी ठरवलंय. जेव्हा त्याला कोर्टामध्ये उभं केलं होतं तेव्हा तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे असं कोर्टानं विचारलं असता आरोपी भीमराव कांबळेनं पुन्हा एकदा बनाव रचला आणि न्यायालयामध्ये सांगितलं की मी त्या दिवशी त्या मुलीला गाठीशेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती असंही आरोपीनं म्हटलंय. त्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटलं की आता तू जे सांगतोस तो इतिहास झालाय कारण तुझ्यावरचा गुन्हा सिद्ध झालाय, तुला कोणती शिक्षा द्यायला हवी. न्यायाधीशांच्या या म्हणण्यावरती भीमराव कांबळेनं कोणतंच उत्तर दिलं नाही. त्यानंतर कोर्टानं त्याला खाली बघण्यास सांगितलं. असा सगळा जो घटनाक्रम आहे तो आता काही वेळापूर्वी कोर्टात घडलाय.